राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शक मित्र, राजयोग एक संजीवनी यामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते। संबंधाबरोबर आपण चर्चा करत होतो की त्या एक परमात्म्याशी आपले सगळे संबंध आपण कसे जोडून कशी अनुभूती प्राप्त करू शकू याबद्दल आपण या मागच्या 2 सत्रांमध्ये चर्चा केली आदरणीय शीला दीदींबरोबर। आजही स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहे आपलं मार्गदर्शन करण्यासाठी, तर मी दीदींचं खूप खूप स्वागत करते। दीदी स्वागत आहे तुमचं। ओम शांती, नमस्कार। ओम शांती। दीदी, मागच्या सत्रामध्ये तुम्ही आम्हाला हे सांगितलं होतं की स्वतःची पूर्ण ओळख आणि त्याच्या कशी ती शक्ती काम करते, स्वतःच्या मनाला कसं चॅनलाइज करायचं, कसं प्रोग्रामिंग द्यायचं, पुन्हा तुम्ही हेही सांगितलं होतं सवयी कशा बदलायच्या आणि त्याच्या काही सुंदर टिप्स पण तुम्ही सांगितल्या होत्या। हे संबंध जोडण्यासाठी हा आधार आहे आपला की स्वतःची ओळख आणि परमात्म्याची ओळख। तर आता डायरेक्ट आपण जेव्हा दोघांची पण आपल्याला स्पष्ट ओळख झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट संबंध कसा जोडू शकू त्याच्याबरोबर, तुम्ही तुमचे काही अनुभव शेअर करा। परमेश्वराशी संबंध जोडण्यालाच एक राजयोग असं म्हटलं जातं। ओके। जसं दुनियामध्ये अनेक प्रकारचे योग शिकवले जातात, पण त्याच्यामध्ये हा एक राजयोग जो आहे, जो परमेश्वराने स्वतः येऊन शिकवला आहे, त्याची विधी आहे स्वतःला आत्मा समजून परमेश्वराला आठवण करणं, याला सहज राजयोग म्हटलं जातं। बरोबर। म्हणजे बघा, आपण एक ज्योतिबिंदू आत्मा आहे आणि परमात्मा हा सुप्रीम सोल ज्योतिबिंदू आहे। तो शक्तीचा पुंज आहे, त्याच्याकडनं त्याच्या आठवणीने मला त्याच्या शक्तीला आपल्यामध्ये भरायचं आहे। बरोबर। ज्याप्रमाणे आपण रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या मोबाईलला चार्ज करायला जरूर ठेवतो, जेव्हा आपली बॅटरी चार्ज असेल तेव्हा आपण दिवसभर काम घेऊ शकतो त्याचे। त्याचप्रमाणे राजयोग म्हणजे आत्माचं कनेक्शन ईश्वराशी जोडणं आणि ईश्वराची जी शक्तीचा पुंज आहे तो सर्व शक्तिवान आहे, त्या शक्तीला आपल्यामध्ये भरणं। म्हणजे आपल्यामध्ये दिवसभर एक डिवाइन पॉवर, ईश्वरीय शक्तीचा आपण अनुभव करू शकतो, ज्याने आपल्यामध्ये एक शक्ती आल्याने आपण कुठल्याही परिस्थितींना फेस करू शकू। ओके, म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे की त्या डिवाइन कनेक्शन बरोबर चार्ज करायचं स्वतःला आत्मा समजून। पण आतापर्यंत सवय अशी आहे की मला काहीतरी समोर एक ऑब्जेक्ट पाहिजे आठवण करण्यासाठी, त्याच्याशिवाय मला शेअर करण्यासाठी कोणी व्यक्ती पाहिजे, आणि म्हणूनच मी मूर्तीला पण माझ्या समोर ठेवते। तर मनाला किंवा बुद्धीला तुम्ही असं सांगू शकता की अशी एक्सरसाइज मी आलेली आहे की काहीतरी समोर चित्र पाहिजे, आणि तुम्ही म्हणताय ज्योतिबिंदू स्वरूप, तर ते कसं काय प्रॅक्टिकलमध्ये शक्य आहे त्याच्याबरोबर जोडणं? जर आपण आपल्या मनाला ही सवय लावली की मला काहीतरी समोर हवंच आहे, तेव्हाच मी योग करू शकेल किंवा ईश्वराशी संबंध जोडू शकेल। मग आपण रस्त्यामध्ये आहे, कामामध्ये आहे, मीटिंगमध्ये आहे किंवा कुठे आपण परिस्थितींमध्ये आहे, तर नेमकं ते तर वस्तू आपल्याला भेटणार नाही आहे, आणि आपल्याला परमेश्वराशी नातं हे निरंतर जोडायचं आहे। आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपण फिक्स करायचं आहे की परमेश्वर हा ज्योतिबिंदू आहे, जणू सूर्य कसा आहे किरणांचा आहे, तसंच परमेश्वर हा एक ज्योती पॉइंट ऑफ लाईट आहे, आणि त्या पॉइंट ऑफ लाईटकडनं माझ्याकडे सतत किरण हे येत आहेत।
आणि ते किरण मी माझ्यामध्ये भरत आहे. आणि मी परमेश्वराला आठवण करताना बोलते की जे काही माझ्या मनामध्ये आहे, जी काही घटना घडली आहे, जे काही विचार आहेत, ते परमेश्वराशी बोलणं याला राजयोग म्हणतात. पण दीदी म्हणजे ही एक कल्पना आहे, कारण सत्यामध्ये आपण त्याला पाहणं अशक्य आहे. जसं तुम्ही म्हटलात की 2 नेत्रांनी नाही दिसू शकत, तर ही कल्पनेतच म्हणजे आनंद मानायचा का? परमेश्वराशी संबंध जोडल्यानंतर हा आपल्याला एक अनुभव होतो. जसं बघा, एखादं गुलाबाचं फूल मी तुम्हाला दिलं आणि म्हटले ताई याचा खूप सुंदर सुगंध आहे बघा, तर तुम्ही म्हटलात की दीदी हा सुगंध दाखवा मला, तर मी दाखवू नाही शकणार, परंतु त्या फुलाचा सुगंध तुम्ही अनुभव करू शकता नाकाद्वारे. आणि त्या सुगंधाचा अनुभव करून तुम्ही बोलतात नक्कीच ह्या सुंदर गुलाबाचा खुशबू इतकी छान आहे आणि हा खरा गुलाब आहे. तर हा गुलाबाचा जसा आपण आनंद आहे, सुगंध आहे, तो बघू नाही शकत पण अनुभव करू शकतो. त्याच नंतर आपण कधी आपल्याला थंडी वाजते तर आपण तो किती थंडी आहे, तर ती थंडी दाखवू नाही शकत, पण थंडीचा शरीराला अनुभव होतो. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या या नेत्रांनी दिसत नाही पण त्या अनुभव होतात. तर राजयोगामध्ये सुद्धा परमेश्वराचा अहसास हा आपल्याला अनुभव होतो. आपण बघत नाही पण एक अनुभव होतो. काय अनुभव होतो की ज्या वेळेला तुम्ही ईश्वराची आठवण करता त्यावेळेला तुमच्या मनाला एक समाधान मिळतं. असं वाटतं की काहीतरी मी ईश्वराच्या जवळ जात आहे. जसं एखाद्या व्यक्तीशी तुम्ही आमने सामने बोलल्यानंतर आपल्याला कितीतरी आनंद वाटतो किंवा आपल्याला त्याची आठवणही राहते की आमचं असं असं बोलणं झालं होतं. त्याचप्रमाणे परमेश्वराशी जेव्हा आपण संबंध जोडतो तेव्हा आपण त्याच्याशी बोलतो की हे ईश्वरा, तुम्ही किती ज्ञानाचे सागर आहात, तुम्ही प्रेमाचे सागर आहात. परमेश्वरा, आज ना माझ्याकडे ही परिस्थिती आली आहे, आपणच मला मदत करणार आणि परमेश्वरा तुम्ही मला रास्ता दाखवणार. तर आणि ह्या अशी मनाने जिगरीने जेव्हा आपण दिलाने एक अंतर मनाने जेव्हा बोलतो तेव्हा तुम्हाला दुसऱ्या क्षणाला असं काही आठवण येणार किंवा अशी प्रचिती घडणार की देव जणू काही तुम्हाला सांगतोय की तू ह्या रस्त्याने नको जाऊ, तू ह्या रस्त्याने जा, तू हे काम नको करू. आणि आपल्याला परमेश्वराची आभास होऊन आपल्याला अनुभव होतो की कोणीतरी मला हे काम करण्यासाठी रोखतंय किंवा कुठलं तरी काम करण्यासाठी मला प्रेरणा देत आहे. बरोबर, हा अनुभव येतो. तर म्हणजे जेव्हा तो रस्ता दाखवतो आपल्याला, ईश्वर जेव्हा आपल्याला कोणता पाथ दाखवतो, तर कोणी व्यक्ती आपल्या समोर येतं त्याच्याद्वारे दाखवतो तो. येस, कधी कधी असंही होऊ शकते की अचानक कुठेही आपल्या परिस्थितीमध्ये आपण आहोत आणि एखादी व्यक्ती अचानक आपल्याला माहिती नसतं की येणार आहे आणि ती अचानक येते आणि आपल्याला काहीतरी मार्गदर्शन सांगते किंवा त्या व्यक्तीद्वारा काहीतरी एखादा शब्द ती बोलून जाते आणि तो आपल्याला मनाला बरोबर टच होतो की नाही नाही असं नाही, असं करायचं. तर ईश्वर कुणाद्वारेही आपल्याला सांगत असतो, प्रकृतीद्वारे पण सांगत असतो, व्यक्तींद्वारे पण सांगत असतो आणि परिस्थितींद्वारे पण सांगत असतो. आणि चौथा आपल्या मनाची श्रेष्ठ विचारांची टचिंग. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकाराने पण आपल्याला हा अनुभव होतो आणि तो आपल्याला बरोबर एक्झॅक्ट मनाला पटतो की हे माझं नाही आहे, हे ईश्वराने मला एक शक्ती देऊन पाठवलेली व्यक्ती आहे. बरोबर. तर ईश्वराला आपण या पद्धतीने आठवण करायचं असं तुम्ही सांगितलं की स्वतःला आत्मनिश्चय करायचा. तर त्याची काही तुम्ही आम्हाला प्रॅक्टिकल तुम्ही कसं करता ते तुम्ही आमच्याकडनं करून घ्याल का आज? म्हणजे आमच्या दर्शक मित्रांना पण ते जास्त क्लिअर होईल. काही कॉमेंट्री, काही गायडेड अगोदर, कारण सुरुवातीला ती सवय नसते, तर थोडं गाईड जर केलं तर कॉमेंट्रीनी किंवा अशा पद्धतीने, तर त्याच्याने आम्ही लवकर लिंक होऊ शकतो का? होय, राजयोगाचा अभ्यास तसा आपण चालता बोलता पण करू शकतो, पण प्रॅक्टिससाठी रोज आपल्याला बसूनही राजयोगाचा अभ्यास करणं अति गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण राजयोगाचा अभ्यास करतो त्यावेळेला एकतर आपल्याला सरळ स्थितीमध्ये बसायचं आहे, म्हणजे आपला मनका सरळ राहायला पाहिजे, जेणेकरून आंतरिक शक्तीचा स्रोत हा नीट वाहू शकतो. त्यानंतर डोळे जे आहेत ते ज्योतिबिंदूवरती एकाग्र केले तर जास्त चांगलं आहे, ज्याच्याने आपल्यामध्ये
एकाग्रता वाढते. आणि तिसरं म्हणजे मनामधली जी विचारांची रहदारी आहे ती आपल्याला स्टॉप करायची आहे. म्हणून आमच्या सेवा केंद्रामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये राजयोगाचा अभ्यास करताना आम्ही एक लाल लाईटसुद्धा लावतो. तर लाल लाईट याचा अर्थ आहे, ज्याप्रमाणे आपण रस्त्याने जातो तर लाल सिग्नल लागला की गाडी आपल्याला थांबवायची आहे, आपलं व्हेकल. त्याचप्रमाणे लाल लाईट आहे याचा अर्थ की तुम्ही आपल्या विचारांची गती जी आहे ती थांबवा, व्यर्थ विचारांना थांबवा आणि परमेश्वराचा राजयोगाचा अभ्यास करा. तर आपण 5 मिनिटं हा अभ्यास करूया. हो, खूप सुंदर. कारण ते प्रॅक्टिकली जर लक्षात आलं तर अजूनही दर्शक मित्रांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तर मी जे काही तुम्हाला शुभ विचार देईल ओके ते आपण मनामध्ये बोलूया. ओके ओके. मी आत्मा आहे. भ्रुकुटीच्या मध्यभागी मस्तकामध्ये मी आत्मा विराजमान आहे. मी आत्मा ज्योती बिंदू स्वरूप आहे. मी आत्मा शांत स्वरूप आहे. मी आत्मा प्रेम स्वरूप आहे. मी आत्मा पवित्र स्वरूप आहे. मी आत्मा ज्ञान स्वरूप आहे. परमेश्वरा, शिव परमात्मा, आपण शांतीचे सागर आहात, आनंदाचे सागर आहात. परमेश्वरा, तुमच्या शांतीचे किरणे माझ्या आत्म्यावर पडत आहे. सूर्यकिरणांप्रमाणे माझ्या आत्म्याला शांतीच्या शक्तीने आपण भरपूर करत आहात. शांती ही माझ्या आत्म्याचा स्वधर्म आहे. मी आत्मा कुठल्याही परिस्थितींमध्ये शांत मनाने परिस्थितींना फेस करेल. ओहो परमेश्वरा, आपण प्रेमाचे सागर आहात. मी आत्मा सुद्धा प्रेम स्वरूपाचा अनुभव करत आहे. मी आत्मा ईश्वराशी प्रेम करून त्याचबरोबर साऱ्या विश्वातल्या आत्म्यांना प्रेम करत आहे. प्रेमाचा सागर परमेश्वर खरोखर प्रेमाची किरणांनी मला भरपूर करत आहे. परमेश्वरा, आपण पवित्रताचे सागर आहात. खरोखर मी आत्मा पण पवित्र पावन बनत आहे. माझ्या आत्म्यावरती पवित्रताची शक्ती किरणे बरसत आहे. मी आत्मा पवित्रतेचा अनुभव करत आहे. परमात्मा, तुम्ही सर्व शक्तिवान आहात. मला सुद्धा शक्तिवान बनवत आहे. मी आत्मा एक तेजो बिंदू स्वरूप आहे. तेजपुंज आहे.
माझ्या आत्म्यामध्ये ईश्वराची शक्ती मला प्राप्त झाली आहे. त्या शक्तीने मी आत्मा स्वतः शांतीचा अनुभव करत आहे, प्रेमाचा अनुभव करत आहे, तृप्त आत्माचा अनुभव करत आहे. ओम शांती. ओम शांती. खूप सुंदररीत्या तुम्ही स्वतःला शरीरापासून वेगळं करून आत्म्याचे चिंतन कसं करायचं आणि आत्म्यामध्ये जे गुण आहेत त्याचं चिंतन कसं करायचं हे तुम्ही आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये सांगितलं. आज तुम्ही इतकं सुंदर पद्धतीने आम्हाला अगदी सोप्या शब्दात योग, स्वतःला त्याच्याशी कसं जोडणं याबद्दल तुम्ही मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. ओम शांती. नमस्कार. ओम शांती. मित्रांनो, तुम्ही पाहिलं की राजयोग ही फक्त स्वतःला आत्मा समजून त्या परमात्म्याशी जोडण्याची एक सुंदर कला आहे. धर्म परिवर्तन किंवा कोणताही तुम्ही बॅकग्राऊंडचं असेल तर त्याचा आपल्याला काही संबंध नाही आहे. कोणताही धर्म परिवर्तन करण्याची गरज नाही आहे. तर फक्त स्वतःला आत्मा समजून आजपर्यंत भक्तीमध्ये मी जेव्हा पण ईश्वरासमोर जाते त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची मागणी त्याला करते की मला हे दे, ते दे. माझ्या नेहमी काही ना काही अपेक्षा त्याच्याकडनं असतात. अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही आहेत मित्रांनो, परंतु कसली अपेक्षा, तर मी मधला आनंद मला मिळणं जरुरी आहे. बाहेरचा आनंद मला माझ्या कर्मानुसार मिळू, पण तो जो आतला आनंद आहे तो मिळण्यासाठी मला शरीरापासून वेगळं होणं हे सर्व महत्त्वाची पहिली स्टेप आहे. आणि ते आज आपल्याला दीदीने करून घेतलेलं आहे की शरीरापासून वेगळं होऊन एक स्वतःला एनर्जी फॉर्ममध्ये स्थित करून मग त्या पित्याशी आपण किंवा त्या परमात्म्याशी सर्वोच्च शक्तीबरोबर आपले संबंध कसे सुरू होतात आपण पुढच्या सत्रात खूप सुंदर या रीतीवर चर्चा करणार आहोत की एक एक संबंध आणि त्या संबंधाशी आपण परमात्म्याशी कसे जोडूत. तर हे आपण पुढच्या सत्रात बघूयात. तोपर्यंत तुम्ही यावर प्रयोग करा. मला रजा द्या. स्वतःची काळजी घ्या. सुरक्षित जीवन जगा. नमस्कार.